लास्ट पिरियडला आपण पेज नंबर 166 कंप्लीट केलेला आहे आणि आजच्या पिरियडला पेज नंबर 167 group discussion. In the last period we have discussed about what are the benefits of group discussion, what are the uses of group discussion, different perspectives of group discussion such as geographical, cultural, economical, social. These are the perspectives, and lastly we have seen the uses of group discussion. So today we are going to discuss about page number 167, the group discussion and its meaning. Group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 12 participants. Group discussion किती विद्यार्थ्यांमध्ये किंवा किती व्यक्तींमध्ये चालतं तर 10 ते 12 पार्टिसिपंट्स असतात यामध्ये सहभागी. The participants always analyze the topic from their respective angles. प्रत्येक पार्टिसिपंट जो सहभागी आहे त्यात या ग्रुप डिस्कशन मध्ये तो प्रत्येक जण आपापल्या अँगलनं त्याचं मोजदाद करत असतो. अनालाइज म्हणजे मोजदाद. आणि मग प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. मग त्यानंतर आपले व्ह्यूज ओपिनियन्स जे आहेत ते मतमतांतर मांडत असतात. द ग्रुप डिस्कशन इज गिवन अ टॉपिक. ज्या ग्रुप डिस्कशनला तुम्हाला एखादा टॉपिक सप्लाय केला जातो आणि त्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं असतं. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन. तर कंटेम्पलेट्स म्हणजे थिंक ऑन इट थोडक्यात, की ज्या दिलेला विषय आहे त्याच्यावर थोडा 1 मिनिटवर किंवा काही मिनिटं थिंकिंग करतात आणि मग देन स्टार्ट अ डिस्कशन. चर्चा होते त्याच्यावर डिस्कशनची. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशन जे आहे ते किती मिनिट असतं मिनिमम आणि मॅक्झिमम 10 to 15 मिनिट्स. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट्स देम. ज्यावेळेला तुमचं ग्रुप डिस्कशन चालू आहे त्यावेळेला जे परीक्षक असतात, एक्सपर्ट्स असतात, त्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करतात आणि ऑफर्स सोल्युशन. तुम्ही जे ग्रुप डिस्कशन केलंय त्याच्यावर काय सोल्युशन्स वगैरे सांगतात की इथं असं नाही असं पाहिजे होतं वगैरे. द ग्रुप डिस्कशन आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम लर्निंग. वर्गात जर एखादी गोष्ट मी काल परवा तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंच की ग्रुप डिस्कशनचा फायदा असा होतो की वैयक्तिक आपण स्टडी करताना काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. मात्र ग्रुपने एखादा पॉईंट जर डिस्कस केला, तुम्ही पेपरला वगैरे गेले असा वायपट वेळ घालवण्यापेक्षा एखादा टॉपिक घेतला त्याच्यावरती आपण सगळ्यांनी जर तुम्ही हे 1 पॉईंट त्याने 1 पॉईंट असं एखादं मांडतंय त्यावेळेला मांडताना तुम्ही हा पॉईंट तुझा राहिला इथं असा पॉईंट असं, हे जे ग्रुपनं केलेलं डिस्कशन आहे ना लॉंग लास्टिंग लक्षात राहतं तुमच्या. म्हणून हे जे आहे ते क्लासरूम लर्निंग मेथड आहे की जेणेकरून तुम्हाला जास्त युजफुल ते क्लासरूममध्ये होतं. एखादा टॉपिक तुम्ही मी परवा सांगितलं तुम्हाला की 4थी 5वी 3रीला असताना वर्गात मोठ्यानं पाढे म्हणून घेण्याच्या पाठीमागच्या 2-4 हेतू की मोठ्यानं म्हणल्यामुळे त्याचा उच्चार कळेल, प्रत्येक अंकाला अक्षराला किंवा आकड्याला काय म्हणायचं हे कळेल, एकदा दोनदा तेच केलं तर काहींचं फिट होईल आणि लास्टली तुम्हाला पाठ होऊन जाईल आणि शेवटी मग तुम्ही सुद्धा इतरांच्या तुलनेत ते समजून घेऊ शकाल. हा ग्रुप डिस्कशनचा तुमचा हेतू असतो. दे आर युज्ड टू सिलेक्ट candidates for different courses for jobs by employers. तर हे कशात वापर जास्त केला? सिलेक्ट कॅन्डिडेट फॉर डिफरंट कोर्सेस. वेगवेगळ्या कोर्ससाठी कॅन्डिडेट सिलेक्ट करताना ही पद्धत वापरली जाते. त्याचबरोबर फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स. जॉबच्या वेळेला सुद्धा एम्प्लॉयर्स म्हणजेच जे नोकरी देणार आहेत ते तुम्हाला हे ग्रुप डिस्कशन करायला लावतात. त्याचं मोजदाब त्यानुसार करू शकतात ते. दे आर युज्ड टू गेस. तुमच्या ग्रुप डिस्कशनवरून ते गेस करतात, अंदाज बांधतात. काय? वेदर द कॅन्डिडेट प्रोसेस सर्टन स्किल्स रिक्वायर्ड टू परस्युइंग द पर्टिक्युलर कोर्स
म्हणजे जो एखाद्यानं तुम्ही ग्रुप डिस्कशन करताना त्याच्यावरनं ते अंदाज बांधतात की एखादा विद्यार्थी जे आहे ते कॅन्डिडेट ते पजेसेस सर्टन स्किल्स, त्याच्याकडे ते ठराविक स्किल्स आहेत का. परस्युइंग अ पर्टिक्युलर कोर्स, म्हणजे परस्युइंग म्हणजे पाठपुरावा अशा अर्थी. परस्यूचा अर्थ 2-4 आहेत. टू परस्यू मीन्स टू फॉलो, आणि स्पेलिंग थोडा बदल केला, परस्यू PERSUADE, परस्युएड म्हणजे टू कन्व्हिन्स किंवा टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ पर्सन इन फ्रंट ऑफ अस, पुढच्या व्यक्तीची मनाची अवस्था बदलविणे, ते मिनिंग, ते स्पेलिंग वेगळं आहे. PERSUADE, परस्युएड म्हणजे टू कन्व्हिन्स किंवा टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ माइंड, आणि इथं टू परस्यू म्हणजे टू फॉलो. तर त्याला लागणारी जी स्किल्स आहेत ते त्याच्याकडे आहेत का हे तुमच्या ग्रुप डिस्कशननं ओळखता येतं, किंवा त्या जॉबला लागणारे स्किल्स आहेत का ते लक्षात येतं. दॅट इन्व्हॉल्व्स वर्किंग इन ग्रुप्स, आणि मग या ग्रुपमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, सहभागी आहे, हे सुद्धा लक्षात येतं. गिव्हिंग ओपिनियन्स, स्वतःची आपल्याला एखादी गोष्ट पटली तर त्याच्या ओपिनियन देत आपण मांडतो. किंवा सॉल्व्ह प्रॉब्लेम्स टुगेदर, एखादा प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांनी मिळून एकत्र, समस्या आली आपल्याला समजा स्टडी करताना, अरे मला हे असं असं आणलंय रे, मग ते आणलेलं लगेच तो त्याच्यावरती चर्चा करून तुम्हाला जे आणलंय त्याच्यावरती कदाचित तुमचं ते सोल्युशन मिळतं. म्हणून ग्रुप डिस्कशनचं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्युशनसाठी सुद्धा फायदा होतो, टुगेदर एकत्र आल्यामुळं. टू अचीव कॉमन गोल्स, एखादा टॉपिक आहे, आता तुम्हाला परीक्षेला एखादा टॉपिक आलेला आहे, तो टॉपिक उत्तर लिहिताना उत्तराची भाषा जरी वेगळी असेल तरी त्यातलं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत ना ती सेम असतात, आणि मग साहजिकच त्याची गोल्स म्हणतो आपण, ध्येय उद्दिष्ट, ते कॉमन ध्येय उद्दिष्ट तुम्हाला ते ग्रुप डिस्कशन मधून कळतात. द कॅन्डिडेट आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज, ग्रुप डिस्कशन मधून तुम्हाला प्रश्न येऊ शकेल किंवा ट्री डायग्राम कम्प्लीट करा म्हणून येऊ शकेल की कोणकोणत्या गोष्टीत फायदा होतो. तर कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज, त्याचं नॉलेज किती आहे टेस्ट केलं जातं यात. त्याचबरोबर अँड कम्युनिकेशन स्किल ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप. तर कम्युनिकेशन स्किल्स जे तुमचं आहे, बोलण्याचं जे स्किल्स टेक्निक आहे, तुमच्यात किती ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅबिलिटी आहे. एखादा विद्यार्थ्याला समजा नीटला बसवले, एकदा बसवलाय ठीक आहे, त्याला 100च्या आतच पडले, दुसऱ्या वेळेला रिपीट केला, पहिल्यांदा 99 होते, आता दुसऱ्या वेळेला 99च्या ऐवजी 77 झाले. म्हणजे ह्याच्यावरून काय लक्षात घ्यायचं, ही नीट किंवा काय ह्याला कॅपेबल नाही, ह्याला बाहेर कुठल्या तरी कामाला राहण्यातल्या बाकीच्या कॅपेबल आहे, हे कॅल्क्युलेट तिथं केलं जातं लगेच. तर ॲबिलिटी म्हणजेच कॅपेबिलिटी, वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप, त्या ग्रुपमध्ये तुम्ही काय कसं काम करताय किंवा किती काम करताय, किती इंटरेस्ट आहे तुमच्या ग्रुप डिस्कशनवरून ओळखता येतं. अँड टू लीड अदर टुवर्ड्स कन्क्लुजन्स अँड सोल्युशन्स, जे पुढे जे आहेत ना परीक्षक निरीक्षक वगैरे त्यांना कन्क्लुजन्स आणि सोल्युशन्स तुमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये त्याच्यावरून तुमच्या काय कन्क्लुजन आहे ते काढता येते, त्याचबरोबर त्यांना सोल्युशन सुद्धा सांगता येते. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन ऑन इट. एखाद्याला समजा ग्रुप डिस्कशनमध्ये समजलेलं आहे तर त्या सब्जेक्टचं स्वतःचं त्या सब्जेक्टवरती ओपिनियन देऊ शकतो, स्वतःचं मत. अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट. आणि एखादा खूप सुंदर समजला टॉपिक तर त्याला लगेच आपण सपोर्ट सुद्धा करतो, चल गो अहेड यू आर राईट. तर असं लॉजिकल आर्ग्युमेंट जे आहेत ना तार्किक, आपण त्याला सपोर्ट करतो. सिन्स कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस, साहजिकच कम्युनिकेशन आहे हे जे स्किल आहे ना ग्रुप डिस्कशन, हे वन वे कम्युनिकेशन नाहीच, टू वे कम्युनिकेशन आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड स्पीकिंग वन लिसन्स टू द पार्टिसिपेंट्स इन द ग्रुप डिस्कशन. म्हणजे ज्यावेळेला ग्रुप डिस्कशन चालू असतं त्यावेळेला कोणतरी ऐकत सुद्धा असतो, लिसन्स टू द पार्टिसिपेंट्स इन द ग्रुप डिस्कशन अँड रिस्पॉन्स टू देअर आयडियाज ऑर टेक देम फॉरवर्ड. जे एखादं मत पटलंय, त्याचा विचार पटलेत आयडिया, तर त्याला रिस्पॉन्स देतो, प्रतिसाद देतो ग्रुप डिस्कशनमध्ये, आणि देम फॉरवर्ड पुढं चालू ठेवतो किंवा चालू ठेवायला सहकार्य करतो. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. अंडरलाईन करा आता तुमच्या ह्याच्यात ज्यांच्याकडे पुस्तक आहेत ती, की
ग्रुप डिस्कशनमध्ये खालील पद्धतीनं आपल्याला ग्रुप यूज, तुम्हाला प्रश्न युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन, तर हे पॉईंट्स आहेत युजेस ऑफ ग्रुप डिस्कशनमध्ये. हेल्पिंग इट स्टार्ट, कशी सुरुवात करावी हे ग्रुप डिस्कशनमुळे मदत होते. गिविंग डायरेक्शन टू इट, त्याला काय आपण डायरेक्शन देऊ शकतो. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यू आर हर्ड, प्रत्येकाचं मत जे आहे ते आपण मेकिंग शुअर एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट. तर सगळ्यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे यावरून तुमचं त्या सगळ्या ग्रुपला एक प्रकारची ॲग्रीमेंट, सहमती मिळाल्यासारखं होतं. क्लोजिंग इट विथ अ समरी ऑर अ कन्क्लुजन, ग्रुप डिस्कशनचा एंड सुद्धा तुमच्या लक्षात येऊ द्या कसा असावा. इट ॲज अ समरी ऑर कन्क्लुजन, म्हणजे काही ना काही त्यातनं शेवट जो आहे. कन्क्लुजन तुम्ही सुद्धा उत्तरात नेहमी लिहिताना कन्क्लुजन करता. काय असावं कन्क्लुजनमध्ये? एक पानभर लिहिले, त्या पानभराचं पॉईंट टू फक्त पॉईंट पॉईंट पॉईंट, दॅट इज द कन्क्लुजन. निष्कर्ष काढायचा आहे तुम्हाला त्या टोटल टॉपिकवरचा, तर तसं कन्क्लुजनमध्ये यावं. आता तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन की ग्रुप डिस्कशनच्या काही वेज आहेत विच आर हेल्पफुल, तर तिथं सांगितलंय 5-6 आहेत ते. आणि त्यानंतर लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशनच्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. कोण फोर्सनं सांगेल, कोण इमोशनल होऊन सांगेल, कोण स्वतःच्या उद्गार काढून सांगेल. देर आर लॉट ऑफ मेथड्स ऑफ ग्रुप डिस्कशन किंवा लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. Here are some expressions you can use to perform different functions during a group discussion. तर here are some expressions. आता आपण कसा एक्सप्रेस करू शकतो वेगवेगळ्या प्रसंगानुसार. उदाहरणार्थ आपण एखाद्या समजा फ्युनरल विधीसाठी गेलोय, अंत्यविधीसाठी, तिथं जर गेलो आणि एकमेकाला टाळ्या देऊन जोरजोरात हसायला लागलो, इज इट सुटेबल? अंत्यविधीच्या ठिकाणी गेलोय आणि आपण मोठ्या मोठ्यानं हसतोय, टाळ्या वाजवून, बाकीचे तिथं सगळं शांत वातावरण आहे आणि आपण एकमेकाला टाळ्या देऊन हसतोय मोठमोठ्यानं, सुटेबल आहे का त्या सिच्युएशनला? ते नाही. तसं त्या प्रसंगानुसार तुम्हाला वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स ऑफ द लँग्वेज वापरायचे असतात. त्यातलं एक्सप्रेसिंग ओपिनियन्स, स्वतःचं मत कसं मांडावं, मत मांडताना कशी सुरुवात करावी, खूप सुंदर दिले बघा तुम्हाला. तर आय बिलीव्ह, सुरुवात एक आपलं मत मांडायचं आहे ना त्यावेळेला असं आय बिलीव्ह, किंवा कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, मी माझं मत मांडू का? डायरेक्ट माझं घ्या नाही, रिक्वेस्ट करत चला. इट सीम्स टू मी, मला असं वाटतंय. बघा म्हणताना सुद्धा माझंच खरं नाही, मला असं वाटतं. इट सीम्स टू मी, मला असं वाटतंय. किंवा आय थिंक, माझा असा विचार आहे. किंवा इन माय ओपिनियन, माझ्या म्हणण्यानुसार असं आहे. म्हणजे मांडताना सुद्धा की माझंच खरं नाही, ओपिनियन मांडताना या पद्धतीनं आपण आपल्या एक्सप्रेस करायचे असते. दुसरं एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, होकार नकार. आपला नकार म्हणजे डिसॲग्रीमेंट झालं. ॲग्रीमेंट, एखादी गोष्ट आपल्याला पटल्यानंतर तुम्ही मानानं होकार देता, किंवा भाषेनं होकार देताना कुठली भाषा वापरली पाहिजे. पटले तुम्हाला एखादी गोष्ट, तुम्ही ॲग्रीमेंट आहात म्हणजे सहमत आहात एखाद्या गोष्टीला. एम आय राईट? लगेच तुम्ही म्हणणार ॲब्सोल्युटली, किंवा आय फुल्ली ॲग्री विथ, म्हणजे मी अगदी पूर्णतः तुमच्या मताशी सहमत आहे. किंवा यू आर राईट, यू आर ॲब्सोल्युटली राईट, असं ॲग्रीमेंट एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर थर्ड लँग्वेज ऑफ किंवा लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन बघा. एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, नाराजी, किंवा ॲग्रीमेंट सहमत, डिसॲग्रीमेंट असहमत. तर आपल्याला एखाद्या गोष्टीवर असहमत आहे, लगेच डायरेक्ट तुझं बंद कर किंवा हातात दगड बिगड असं नाही. ते एक्सप्रेस करण्याची सुद्धा वेज आहे, मेथड आहे. ती कशी बघा की एखादी गोष्ट डायरेक्ट चुकलंय तुझं म्हणण्यापेक्षा, किंवा एखाद्याला मी डायरेक्ट असहमत आहे असं न म्हणता कसं म्हणावं लागेल? आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, सॉरी पण ते नाही, मला सहमत नाही असं. आय कॅन सी युअर पॉईंट बट, तुझं म्हणणं मला मान्य आहे पण, पुढचं त्याला आपण डिसॲग्रीमध्ये पण नंतर सांगायचं आहे. त्यानंतर
आय रिस्पेक्ट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तुझ्या मताचा मी आदर करतो, बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन. तुझ्या मताचा मी आदर करतो पण मी तुझ्या जे काय करणार आहे त्याच्या बरोबर मी सहमत नाही की असं एक्सप्लेन करतोय. किंवा आय एम सॉरी, म्हणजे मी डायरेक्ट तुझं चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा आय एम सॉरी, मला माफ कर, बट आय सी इट लिटल डिफरंटली. तू सांगतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. यू मे हॅव समथिंग देअर, तू सांगतो त्यात काही तथ्य असेल, बट न पुढं काय की तू सांगतो त्यात थोडं तथ्य असेल पण सगळंच म्हणतोय त्यात तथ्य नाही. बट न एक्सप्लेन करायचंय पुढं. टाइम आहे अजून ना? यश उभा राहा, बाकीची कॉमन बोल ना. टाइम आहे का अजून? हा, बोलणार नाही, इट कॅप्चर्स. त्यानंतर सजेस्टिंग, म्हणजे आपल्याला काय सुचवायचं आहे, एखाद्यानं मत दिलेलं आहे त्याला आपल्याला काय सुचवताना आपण कसं सुचवलं पाहिजे. डायरेक्ट एखाद्याला सुचवलं तर राग येईल, तर सुचवण्याची पद्धत आहे बाबा आपण कसं सुचवू शकतो, कोणत्या भाषेनं सुरुवात करू शकतो. तर बघा, आय थिंक वी शुड, मला वाटतं आपण असं केलं तर आपण सहज एखाद्याला डायरेक्ट असं नाही असं कर म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण हे असं करू चुकीच्या पद्धतीनं करण्यापेक्षा या पद्धतीनं केलं तर थोडं सजेशन या पद्धतीनं. किंवा लेट्स वी शुड स्टार्ट, ठीक आहे आपण असं नाही अशा पद्धतीनं सुरुवात करू. किंवा डोंट यू थिंक वी कुड, म्हणजे आपण जे मार्गाने चाललोय ते चुकीचं आहे असं वाटतंय का, या मार्गाच्या ऐवजी या मार्गाने जावं का, असं पुढच्याला राग न येता वाय डोंट वी पुढं क्वेश्चन मार्क केला, म्हणजे एकट्याचं चूक म्हणण्यापेक्षा आपण असं नाही असं करूया का, सजेशन. कुडंट वी, किंवा हे असं केलं तर या पद्धतीने नाही या पद्धतीने केलं तर, असं एकमेकाला सजेस्ट करू शकतो आपण, सूचना देऊ शकतो. पुढं आस्किंग ओपिनियन, एखादं मत मांडलंय त्याचं पुढच्याचं मत घ्यायचंय त्याच्यावरती, इज इट राईट आपण म्हणतो की एखादी गोष्ट आर यू अंडरस्टूड, मत घ्यायचंय. तसं भाषा कोणत्या घ्यायच्या मग, आस्किंग फॉर ओपिनियन, एखाद्याचं मत विचारणा करायची, तुझं मत काय, तर त्याची पद्धत बघा, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, तुझं मत काय या विषयावर. किंवा आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, मला आश्चर्य वाटतं तू ज्या पद्धतीने विचार करतो ते त्याचं मला आश्चर्य वाटतं. व्हॉट डू यू फील अबाउट, तुला कसं वाटतं, व्हॉट डू यू फील म्हणजे वाटणे. आणि आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन, आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन, म्हणजे मला असं वाटतं की तू थांबलेला बरा, स्टँड ऑन. किंवा अजून त्याच्यातनं वेगळा अर्थ सुद्धा काढता येतो की तुला काय अजून यातनं बोलायचंय का, अशा अर्थी. तर हे आस्किंग ओपिनियन. आता इंटरप्टिंग म्हणजे समजा माझं टीचिंग चालू आहे हिला मध्येच बोलायचंय, सर तुम्ही नाही थांबा जरा माझं म्हणणं ऐका, असं न म्हणता इंटरप्ट करायचंय. मग पुढच्याला समजा एखादा ऑफिसमध्ये चाललाय तुम्ही, ही भाषा तुम्हाला फक्त टेक्स्ट पुरती लक्षात ठेवू नका, फ्युचरमध्ये तुम्हाला हे सगळे कम्युनिकेटिव्ह कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्ट लक्षात घेण्यासाठी एक फॉर्मॅलिटीज म्हणून तुम्हाला हे करणं गरजेचं असतं. एखाद्या क्लास 1 क्लास 2 ऑफिसमध्ये गेलाय तुम्ही, चाललाय, तो पुढचा व्यक्ती काहीतरी बिझी आहे, एक तर वेट करा त्याचं संपेपर्यंत, काय जे लिखाण वगैरे करतोय त्याचं खाली बघून चालू आहे, त्यानं वर बघायची वाट बघा. बराच वेळ जर त्याने नाहीच वर बघितलं तर थोडंसं त्यांना ऐकाय जाईल असा साऊंडमध्ये, नॉट हाय नॉट लो, एक कॉमन किंवा मीडियम साऊंडमध्ये आपली एक्सक्यूज मी किंवा एक्सक्यूज मीचा अर्थच असा आहे की मला माफ करा. दुसरा अर्थ असा इंटरप्टिंग म्हणजेच तुमच्या चालल्या कामात मी व्यत्यय आणतोय, मला माफ करा, अशा अर्थी जर केलं तर पुढचा व्यक्ती तुमच्या लँग्वेजवर इम्प्रेस होऊन तुमचं काम जे करायला आलाय त्याच्याकडं, त्या कामाला पॉझिटिव्ह तुमचं काम होण्यासाठी तुमची लँग्वेज आहे ना
त्या लँग्वेजमध्ये सुद्धा खूप मोठा हे आहे. मोठ्यानं तुम्ही म्हणला तो दचकला एकदम, ही तुमची भाषा नाही, तुमचं काम होणारच नाही. तुम्ही न विचारताच आत डायरेक्ट गेला, किंवा गेला पण विचारून मोठ्यानं ओरडून मे आय कम इन, असं दादागिरीची पण भाषा नको. म्हणजे कुठल्या टोनमध्ये तुम्ही विचारलं पाहिजे, कुठले वर्ड्स वापरले पाहिजेत इंटरप्ट करताना. म्हणजे इंटरप्टचा अर्थ डिस्टर्ब टू पर्सन इन फ्रंट ऑफ अस, पुढच्या व्यक्तीला व्यत्यय आणणार आहे तुम्ही, अशा वेळेला कुठली भाषा वापरायची. तर आय एम सॉरी टू इंटरप्ट, मी तुमच्या कामात व्यत्यय आणतोय, मला माफ करा, पण मग पुढचं काय असेल ते बोलायचं. किंवा एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, मला माफ करा, मला पुढं बोलायची संधी मिळेल का. दॅट्स ट्रू, तुमचं म्हणणं बरोबर आहे, सॉरी बट, म्हणजे एखाद्याला तुम्ही क्रॉस करताय पण ते त्याला क्रॉस वाटू नये अशा पद्धतीची भाषा तुमच्या तोंडून इंटरप्ट करताना आली पाहिजे. आता हँडलिंग इंटरप्शन्स, समजा आता मी इथंपर्यंत तुम्हाला बऱ्याच वेळ बोललो की पुढचा एखादा क्लास 1ला तुम्ही इंटरप्ट डिस्टर्ब करणार आहे म्हणून तुम्ही विचारणार. आता असं करा की तुम्ही क्लास 1 आहात आणि तुम्हाला व्यत्यय कोणीतरी आणलाय, ते कसं हँडल करा, त्याची भाषा कशी असावी. एखाद्यानं समजा तुम्हाला डिस्टर्ब केलाय तुमच्या कामात, तर तुम्ही एक ॲज अ क्लास 1 क्लास 2 ऑफिसर हाऊ कॅन यू हँडल इट, तुम्ही कसं ते हँडल करावं, कुठल्या भाषेत करावं. बघा, जस्ट अ मोमेंट प्लीज, म्हणजे आपण म्हणतो ना थोडं थांबा माझं काम चालू आहे. आता तेच म्हणण्याची पद्धती सुद्धा ऑफिसमध्ये हे का गरजेचं आहे माहिती आहे का. आता हे चालू आहे म्हणून मला बोलता येत नाही, पण तरी सुद्धा समजा 1 नंबर कोणीतरी आत येऊ का म्हणले, आत त्यावेळेला समजा कोणतरी VIP बसलेत किंवा डिस्कस चर्चा चालू आहे, त्यावेळेला बाहेरच्या नाही येतानाच जर आतले एवढे आहेत, तेव्हा त्यानं ओळखायचं की थोड्या वेळ थांबून जावं, ह्यांचं क्लास किंवा VIP लोक आहेत त्यांची चर्चा चालू आहे. असंच चालू असताना वन ऑफ द मॅडम एंटर्ड, मे आय कम इन सर, अँड एंटर्ड इन द ऑफिस. सो आवर हेड पर्सन or headmaster or principal used harsh or rush language to that particular madam and she become crying. So I consolate her after some time, consolate सांत्वन. पण त्यांना तसं सुद्धा खवळून सांगण्यापेक्षा त्यांना असंही सांगता आलं असतं, म्हणजे हीच भाषा, हाऊ टू हँडल, मॅडम प्लीज थोड्या वेळ या, प्लीज म्हणून त्यांना सुद्धा सांगता आलं असतं का. पण ते खवळून बोलले, आणि खवळून बोलल्यानंतर तास अर्धा तास, म्हणजे ह्यांनाही पुन्हा वाईट वाटलं, आपण तसं बोलायला नको होतं, पण त्या मॅडम तास अर्धा तास रडत बसल्या. म्हणजे मूळ त्यांची चूक आहे की आत एंट्री करताना आत एवढे आहेत म्हणल्यानंतर थोडं थांबून यायचं होतं. पण समजा ह्याने हँडल करताना नीट हँडल करायला पाहिजे. पुढच्या गोष्टी कशा हँडल करायला पाहिजे होत्या की मॅडम थोडं 5 मिनिटांनी या काम महत्वाचं चालू आहे मीटिंग. पण तसं न म्हणता, कळत नाही काय तुम्हाला, डायरेक्ट जात येत आहे, गेट लॉस्ट, म्हणजे मी आता मराठीत इंग्लिशमध्ये बोलतो, ते म्हणले चला बाहेर व्हा, असं नको होतं. ते हँडलिंग करण्याची पद्धत नको होती. तर ती शिकण्यासाठी कशी भाषा असावी बघा. हँडलिंग इंटरप्शन्स म्हणजे पहिल्याच बोल नको, तर एखाद्याचं व्यत्यय आलेला कसा हँडल करावा. तर जस्ट अ मोमेंट प्लीज, थोडा वेळ थांबा प्लीज, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, मला मी काय म्हणतोय ते माझं पूर्ण होऊ द्याल का. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, जर माझं चाललेलं आहे ते पूर्ण होऊ द्या, झालं किंवा झालं तर बरं होईल अशा अर्थी. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज, 1 मिनिट माझं होईपर्यंत थांबाल का. ही आत्ता जी मी भाषा बोलतोय अगदी सूट एक योग्य उदाहरण झालं का नाही मी तुम्हाला दिलेलं, की जे ऑफिसमध्ये आता आम्ही असताना जे होतं सेम तसंच, पण त्यावेळेला भाषा कुठली वापरली पाहिजे, तर ही भाषा वापरली पाहिजे की कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज, 1 मिनिट थांबाल का तुम्ही. एवढं म्हणलं तरी ते थांबल ना बाहेर. म्हणजे हँडल करताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे. आणि लास्ट कन्क्लुडिंग, तुमच्या ग्रुप डिस्कशनची कन्क्लुडिंग लँग्वेज कशी असावी, एंडिंग लँग्वेज कशी असावी. टू समराईज, टू कन्क्लूड, म्हणजे सेंट्रल आयडियाची हवी समराईज किंवा कन्क्लूड करताना. वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग, आपण असं स्वतः मी आता शेवट करण्यापूर्वी असं बोलत आहे. एखाद्या आपलं जर ग्रुप डिस्कशन आहे ना,
आपल्या ग्रुप डिस्कशनचा मी आता शेवट करत आहे. शेवट करण्यापूर्वी मला असं म्हणायचं आहे, आणि असं म्हणून म्हणजे पुढच्याचाही लक्षात यायला लागतंय की बाबा हे आता शेवट आहे. सर पण आता एवढं संपलं की जाणार आहे शेवट करून, हे तुमच्याही लक्षात यायला पाहिजे. तर लास्ट सेंटेन्स घेतली, लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. आपण काय वेळेला विषयांतर चाललेला असतो, गेलेला असतो, पण जेव्हा आपण कन्क्लुडिंगमध्ये येतो तेव्हा आपल्या मूळ विषयावर येऊन त्याचा शेवट करायचा असतो. काय वेळेला आपण एखादं उदाहरण देऊन भरकटत जाऊ शकतो बाजूला, पण जेव्हा कन्क्लुडिंग करतोय आपण किंवा कन्क्लुडिंग पार्ट येतोय आपला, त्यावेळेला आपण त्या विषयाचा शेवट, आपला जो फोकस आहे, मेन फोकस ऑफ द टॉपिक गिवन टू द ग्रुप डिस्कशन, त्या टॉपिकवरतीच आपला ग्रुप डिस्कशनचा एंड करावा. दॅट इज द मेन एक्सपेक्टेशन थ्रू द लँग्वेज ऑफ ग्रुप discussion. Okay, so remaining part we will discuss for the next period.